नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की अलॉटमेंटची यादी जी आहे, राउंड 2 ची यादी जी आहे, तर ती लागलेली आहे. त्यासोबत एक दुसरी यादी आलेली आहे, गुणवत्ता यादी, ती म्हणजे मेरिट लिस्ट. तर नेमकं यामध्ये काय झालेलं आहे, त्या सगळ्या संदर्भात किंवा काही विद्यार्थ्यांना परत तेच कॉलेज लागलं, काहींना कोणतं कॉलेज लागलं, काय सगळ्या या संदर्भात आपण बोलणार आहोत मित्रांनो. सगळ्यात पहिले ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, त्या सगळ्यांचं अभिनंदन. मित्रांनो, तुमचं या BSc ॲग्रिकल्चरच्या स्ट्रीममध्ये स्वागत मी करतो आहे आता ऑफिशियली. आता पहिला राऊंड तर झाला, पण सेकंड राऊंडला खूप सगळे मुलं जे आहेत तर ते कॉलेज जे तर ते डन करून टाकतात. काहींचे फ्लोट झालेले असतात, ॲटो फ्रीज झालेले असतात. तर त्या सगळ्यांचे मी या या ठिकाणी अभिनंदन करतो. मित्रांनो, तुम्हाला येणारे पुढचे डाऊट्स वगैरे सगळे या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे. ज्यांना कॉलेज नाही मिळालं तर त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, सकाळचे या ठिकाणी 3:30 वाजलेले आहेत आणि मी हा व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी, कारण माझी तेवढी तळमळ आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांना चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे यासाठी. तर प्लीज माझं एक मोटिवेशन म्हणून तुम्ही या व्हिडिओला लाईक करून द्या. त्यानंतर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं किंवा तेच जर कॉलेज मिळालं असेल परत, तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मला कळेल की नेमकं तुम्हाला कुठलं कॉलेज वगैरे मिळालं आहे, काय काय तुमच्यासोबत घडलं. मित्रांनो, राहिला प्रश्न की 2 लिस्ट दिलेल्या आहेत या ठिकाणी. जी अलॉटमेंट लिस्ट आहे तर ती तुमची या ठिकाणी मेन लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कॉलेज कुठलं तुम्हाला मिळालेलं आहे. ओके. आणि जी दुसरी मेरिट लिस्ट आहे, तर या मेरिट लिस्टमध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे की जे पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल आहेत. ओके. मग ते सगळे विद्यार्थी असू द्यात, की फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट चुकले होते, त्याचं पहिल्या राऊंडला आणि त्याचं ॲडमिशन रिजेक्ट झालं होतं. मग त्याचा डॉक्युमेंटमध्ये एखाद्याच्या कॅटेगरीचे रिलेटेड डॉक्युमेंट असेल, तर त्याला ओपनमधून कन्सिडर करावं लागलं. नंतर तर सेकंड राऊंडमध्ये त्याचा नंबर नाही लागला एखाद्या वेळेस, तर तो या ठिकाणी त्याची सुधारित जे आहे तर त्याचं कॅटेगरी जी आहे, तर ती या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये या ठिकाणी चेंज होऊन येईल किंवा मेरिट लिस्टमध्ये चेंज होऊन येईल. पण त्याच विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं असेल, त्याच नवीन डॉक्युमेंट्सवरती, तर ते अलॉटमेंट लिस्टमध्ये या ठिकाणी आलेलं दिसेल. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे फक्त मेरिट लिस्टमध्ये नाव आहे आणि अलॉटमेंट लिस्टमध्ये नाव नाही आहे, याचा अर्थ त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचं अलॉटमेंट लिस्टमध्ये नाव आहे त्यांनाच कॉलेज जे आहे तर ते अलॉट झालेलं आहे. आता मित्रांनो, खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं होतं. त्याचं काय झालं, तर मित्रांनो, सगळे टोटल जर तुम्ही मुलं-मुली बघितले, तर या ठिकाणी 1600 लोकांना जे तर परत तेच कॉलेज मिळालेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे 39% हे लोकं आहेत टोटल लिस्टपैकी. पहिली लिस्ट जी होती, तर ती जवळपास 10,000 मुलांची अलॉटमेंट होती. दुसरी लिस्ट जी आहे, तर ती लगभग 6,000 मुलांची अलॉटमेंट आहे. दुसरी लिस्ट जी आहे, तर ती छोटी आहे ॲज कंपेअर टू पहिली लिस्ट. त्यानंतर मित्रांनो, बेटर कॉलेज 26% लोकांना मिळालेलं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालचं कॉलेज जे आहे, म्हणजे जे कॉलेज त्यांनी टाकलेले होते लिस्ट आणि त्याच्या खालची लिस्ट जी आहे, मी बोललो एडिट करा म्हणून. पण त्या ठिकाणी खालची काय झालं, तर काही लोकांनी वरती टाकले बरं ते एडिट करून, आहे ना, की जे त्यांना कॉलेज अगोदर खाली टाकलं होतं. असे 16% लोकं आहेत की त्यांना ते कॉलेज मिळालं. त्यानंतर मित्रांनो, काही लोकांची जे तर ते मला एक्सेल शीटमध्ये ते गोष्टी आढळून नाही आल्या. त्यामुळे मी या ठिकाणी 800 लोकं जे तर ते अशा प्रकारचे मी कन्सिडर केलेले आहेत. राहिला प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती गेला, त्या संदर्भात मी आता काउन्सिलिंगमध्ये जे आहे तर ती याची लिस्ट जी तर ती आज करून आज रात्री जे तर ते स्टुडंटची मीटिंग वगैरे घेईल, कशाप्रकारे कट ऑफ जो कुठल्या कॉलेजचा किती गेलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला तुम्ही बघू शकता की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे तुम्ही बघू शकता की स्टार्टिंगचे जे विद्यार्थी आहेत तर ते 116, 117, 116, 117 आहे. पण मित्रांनो, जो परत एका गोष्टीचा मी लास्ट राऊंडला सुद्धा फ्लेक्स केलेला होता. तो म्हणजे काय, की जो विद्यार्थी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेला लास्ट लागलेला होता मागच्या पण राऊंडमध्ये, तो माझ्या काउन्सिलिंगचा होता. आणि परत एकदा मित्रांनो, थोडासा फ्लेक्स करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे तुमच्या भावाची. एवढ्या रात्री एवढी मेहनत करतो तर काही तर करत असेल ना भाई, तुमचा काहीतरी जादू करत असेल ना. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या काउन्सिलिंगचा हा स्टुडंट आहे, ओके, पृथ्वीराज. तर याला बघू शकता तुम्ही 65 वर या ठिकाणी ते कॉलेज जे आहे तर त्याला ते लागलेलं आहे. ओके, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, तो पृथ्वीराज, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. त्याच्यानंतर मित्रांनो, राहिला प्रश्न आता अजून कोणाकोणाला कॉलेज कुठले लागले. तर खूप सगळ्या विद्यार्थ्यांना मी जर सांगितलं तुम्हाला की आहे ना, की या स्टुडंटला पुणे लागलं आहे. त्यानंतर इथं पुढं बघू शकता की या ठिकाणी याचं ॲटो फ्रीज झालेलं आहे या स्टुडंटचं. त्याला कोणतं ॲटो फ्रीज झालेलं आहे, तर अकोला या ठिकाणी त्याला ऑटो फ्रीज झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढं जे तर काही स्टुडंटचे ते
दादा ओके. लातूरचं घराजवळचं पाहिजे. थँक्स लॉट. ओके चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लातूरचं झालेलं आहे. याला कोणतं झालेलं आहे या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मालेगावला याच्या ठिकाणी लागलं आहे नंबर आपल्या मार्गदर्शनामुळे शक्य. ओके धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी याला अकोला लागलं आहे. इथं बघू शकतो तुम्ही अकोला लागलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रात्रीचे मित्रांनो 2:30 या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टाईम बघू शकता या ठिकाणी अकोला. त्याच्यानंतर दापोली, या ठिकाणी परभणी, नागपूर, कोल्हापूर असे वेगवेगळ्या स्टुडंटला वेगवेगळे कॉलेजेस जे आहेत तर ते लागलेले आहेत. आणि काही विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेजेस लागलेले सुद्धा नाही मित्रांनो. सगळ्यांनाच लागले असं मी म्हणत नाही, असं मी क्लेम नाही करत. पण काही लोकांना जे आहेत तर ते या ठिकाणी कॉलेजसुद्धा मिळालेले नाही. पण मग त्यांना आपण काय करणार? त्यांना आपण पुढच्या राऊंडला कॉलेज मिळवून देणार. कशाही प्रकारे त्यांच्या काही लिस्टमध्ये टाकण्यात चुकल्या असेल काही गोष्टी तर त्या परत एकदा त्यांना सांगणार कशाप्रकारे तुम्ही टाकू शकता, बाकीचे लोकं कसे टाकतायत. अशा प्रकारे जवळपास तुम्ही बघू शकता मित्रांनो, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे तर ते अलॉटमेंट या राऊंडला सुद्धा मिळालेली आहे. आता राहिला प्रश्न, की तुमचे प्रश्न काय या राऊंडच्या संदर्भात? तर पहिली गोष्ट म्हणजे, की पहिल्या राऊंडला मी फ्लोट नव्हतं केलं, तर आता मला फ्लोट करता येईल का? तर मित्रांनो मी अगोदर सांगितलं होतं, की फ्लोट ऑप्शन जे आहे तर ते राउंड 2 आणि 3 साठी अवेलेबल नाही आहे. त्यानंतर राउंड 2 मध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग कधी करायची आहे? तर ते 24 ते 26 तारखेच्या मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 24, 25 आणि 26 या तारखांमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. राहिला प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी राउंड 1ला फ्लोट केले होते. आता पुन्हा कॉलेजला रिपोर्टिंग करावी लागेल का? तर नाही. तुम्हाला आता तुमचे राउंड 1ला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं असेल, फ्लोट सक्सेसफुली आलेला असेल, तर तुम्हाला आता जायची गरज नाही. 1 ते 4 सप्टेंबरमध्ये तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत, तर ते त्या ठिकाणी जमा करावे लागेल. तर यासाठी असतं मित्रांनो हे. त्यानंतर फ्लोट केलेल्या विद्यार्थ्यांचे कॉलेज जे आहे, तर ते ऑटो फ्रीज होतील का? हो. त्यांना जर वरचं प्रेफरन्स मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होतील. त्यांना जर परत तेच जर कॉलेज मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल त्यांचं. सो त्यांचं जर ऑटो फ्रीज झालेलं असेल, तरी पण त्यांना 1 ते 4च्या मध्येच जावं लागेल. त्यानंतर मित्रांनो काय कॉलेजला जाताना कुठले कुठले कागदपत्र सोबत घेऊन जायचे? तुमचं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही जे अपलोड केलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते, तर त्या संदर्भात मागच्या व्हिडिओत आपण बोललेलो आहोत. तर ते त्यानंतर अलॉटमेंट लेटर, त्यानंतर फीस तुमची गव्हर्नमेंट जर असेल तर मित्रांनो पुण्याला जे तर 14,600 पर्यंत फीस घेतलेली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीची वेगवेगळी आहे. तर ईडब्ल्यूच्या स्टुडंटची सांगतोय मी तुम्हाला. किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल तर त्यांचे या ठिकाणी एखाद्या पालकाचं इन्कम जास्त आहे, तर त्यांची 92,000 पण घेतले आहे. त्यानंतर काहींचं जे ज्यांना स्कॉलरशिप मिळते त्यांना 60,000, 70,000 सुद्धा घेतलेली आहे. ओबीसीवाल्यांची SC-ST असेल तर त्यांची अगदी झिरो फी घेतलेली आहे. म्हणजे काहीच घेतली नाही आहे, त्यांना स्कॉलरशिप वगैरे येईल. तर अशा प्रकारच्या कॅटेगरी वाईज जे तर त्या गोष्टी डिपेंड करतात. त्यानंतर तुमचा फॉर्म जो रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याची सुद्धा प्रिंट तुम्ही काढून घेऊन जायची आहे. त्यानंतर राहिला प्रश्न मित्रांनो, की या ठिकाणी कॉलेज रिफ्यूज करण्यासाठी काय करावं लागतात? काही विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना कॉलेज रिफ्यूज करायचं आहे. आता थर्ड राउंडसाठी काय पॉसिबिलिटीज त्या पण मी ट्राय करतो, मी पुढे तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्येच. तर ज्यांना कॉलेज रिफ्यूज करायचं आहे त्यांना काहीच प्रक्रिया करायची नाही. कॉलेजला रिपोर्टिंग नाही करायची तुम्ही. नेक्स्ट राउंडला जे आहे तर ते प्रेफरन्स नवीन टाकायचे. ज्यांनी फ्लोट केलं होतं त्यांना कॉलेज रिफ्यूजचं ऑप्शन नसणार आहे. त्यांचं ऑटो फ्रीज होणार, ही एक परत गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कॉलेज मिळाले नाही त्यांनी काय करावी? अशा विद्यार्थ्यांनी जर आतापर्यंत माही काउन्सिलिंग जॉइन नसेल केली तर त्यांनी पहिले काउन्सिलिंग जॉइन करून घ्या. आता खूप दिवस झाले तुमचे, ठीक आहे, तुम्ही बघता व्हिडिओ बघताय, नाही जॉइन करत आहे, है ना? सो तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आता माझ्या काउन्सिलिंगमधले बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे. काही बाकी आहे, त्यांचं मी तिसऱ्या राऊंडमध्ये करून टाकील. पण थर्ड राऊंड आणि स्पॉट राऊंडसाठी तुम्हाला लवकरात लवकर 599चा तरी ॲटलिस्ट पॅक घ्या. तुमची नसेल या ठिकाणी घेणं तुम्हाला शक्य 999 किंवा 1499, तर 599चा जरी पॅक घेऊन तुम्ही जे तर ते आपल्या काउन्सिलिंगला जॉईन होऊन जा. 70 38 89 31 78 हा माझा नंबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली फोनपेवर पेमेंट करून मला या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकून द्यायचा. मी तुम्हाला जॉइन करून तुमची प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला कशाप्रकारे गाईड करायचं तर ते करेल. त्यानंतर राहिला प्रश्न मित्रांनो, स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप मिळते का? तर हो, स्पॉट राऊंड संदर्भात माहितीसुद्धा मी पुढे कळवेलच तुम्हाला. आता सध्या कळवत नाही कारण थर्ड राऊंड बाकी आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल. पण स्पॉट राऊंडला स्कॉलरशिपसुद्धा मिळेल या संदर्भात मी सांगतो इन्फॉर्मेशन. ज्यांना काउन्सिलिंग अजून जॉइन करायची आहे तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची वाट न बघता लवकरात लवकर जॉइन करून घ्यायचं आहे. कारण लवकरात लवकर तुम्ही जॉइन करसाल तरच तुमची प्रेफरन्स लिस्ट भेटेल. कारण माझ्याकडे ऑलरेडी पालक हाय हॅलो मेसेज करतात पण पेमेंट वगैरे करत नाही, किंवा माझी टीम जी आहे किंवा आम्ही जे स्टार्टिंग इनिशियल रिस्पॉन्स जे आहे ना, तर जे जॉईन झाले त्यांनाच करतो. त्याच्यामुळं आम्ही बाकी लोकांना एंटरटेन करत नाही. राहिला प्रश्न मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांनी आता फ्लोट केलेली आहे तर ते थर्ड राऊंडला जाऊ शकतात का? तर नाही, ते थर्ड राऊंडला जाऊ शकत नाही. ओके.
त्यांना आता सेकंड राऊंडमध्ये त्यांचं ॲडमिशन जे आहे तर ते डन करून घ्यावं लागेल आणि थर्ड राऊंडला जाऊ शकत नाही तर याचा फायदासुद्धा तुम्हाला एक आहे. तर मी तुम्हाला सांगतो पुढं कसं काय तर, है ना. आता राहिला प्रश्न फर्स्ट राऊंडला फ्लोट केलेले कॉलेज आहे तर ते सेकंड राऊंडला आवडले नाही तर तुम्ही फर्स्ट राऊंडचं कॉलेज घेता येईल का? आता तुम्ही एखादं कॉलेज तुम्ही या ठिकाणी तुमच्या लिस्टमध्ये टाकलेलं होतं. फर्स्ट राऊंडला तुम्हाला ते लागलं, है ना. फॉर एक्झाम्पल नागपूर लागलं आणि नागपूरनंतर तुम्ही काय केलं की स्वतःच्याच मनात चालवलं आणि एखादं समजून घ्या जे नवीन कॉलेज आहे तर ते वरती टाकलं, है ना. आणि ते तुम्हाला अचानक जर लागून गेलं, है ना. सो ते कॉलेज आता तुम्हाला घ्यावंच लागतं. नागपूरला तुम्हाला परत सीट अलॉट होत नाही. सो ही एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी ज्यावेळेस बोलत होतो, की अगोदर टाकताना जे प्रेफरन्स लिस्ट आहे, कधी पण चांगले कॉलेजवरती टाकायचे ना. सो या गोष्टीसाठी मित्रांनो ते मी आधीपासून सांगत होतो. त्याच्यामागची स्ट्रॅटेजी असती पहिल्यापासून. सो अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टी करू शकता. राहिला प्रश्न मित्रांनो थर्ड राउंडचे प्रेफरन्स कधी भरायचे? तर 27 आणि 28 तारखेला हे प्रेफरन्स भरायचे आहेत. त्यासाठी ज्यांना बॅच जॉइन करायची ते आत्ता जॉइन करून घ्या. खाली नंबर दिलेला आहे. शेतीशाळा ॲपवरून सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. राहिला प्रश्न राउंड 1 आणि 2 मध्ये कॉलेज मिळालं नाही तर थर्ड राउंडमध्ये मिळेल का? हो, थर्ड राउंडमध्ये मिळण्याची शक्यता आहे. प्रेफरन्स व्यवस्थित भरा. त्या ठिकाणी कशाप्रकारे तुम्हाला मी प्रेफरन्स टाकायचे त्या गोष्टी सांगालच पुढं. राहिला प्रश्न मित्रांनो आता की थर्ड राउंडची प्रोसेस काय? तर 27 तारखेला तुम्हाला जे गोष्टी ज्या आहेत तर त्या कळूनच जातील. त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग जी आहे तर ती 27-28ला भरायची आहे. त्याचा रिझल्ट जो आहे तर तो 31 ऑगस्टला येणार आहे आणि रिपोर्टिंग जी आहे तर ती 1 ते 3ला आहे थर्ड राउंडची. त्याच दरम्यान जी आहे तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज आहे तर ते ऑटो फ्रीज केलेलं झालेलं आहे, अशांना सुद्धा रिपोर्टिंगचा कालावधी आहे. थर्ड राउंडसाठी मित्रांनो मी रिॲलिटी सांगायची झाली तर आता टॉपच्या कॉलेजेसला जास्त जागा उरलेल्या नाही आहे. ऑलमोस्ट जागा ज्या आहेत तर त्या फुल झालेल्या आहेत. ओके. आता इव्हन दो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी याच्यात, की एक विद्यार्थी असा सुद्धा याच्यामध्ये, की 119 असून सुद्धा कॉलेज मिळालेलं नाही आहे. तो कोण तुम्ही एकदा शोधा या मेरिट लिस्टमध्ये, आहे ना. सो तुम्हाला कळेल की प्रेफरन्स टाकणं किती महत्त्वाचं असतं, की तुम्ही योग्य मार्गदर्शन नाही घेतलं, योग्य गोष्टी योग्य वेळेवर नाही केल्या. सो त्यामुळं सुद्धा तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला योग्य कॉलेज मिळत नाही. सो ज्या विद्यार्थ्यांना नाही मिळालं त्या विद्यार्थ्यांसाठी आपण पुढच्या ह्याच्यात प्रयत्न करणारच आहोत. त्यांनी काही काळजी करू नका. स्पॉट राउंडसाठी सुद्धा आहे आणि थर्ड राउंडसाठी सुद्धा पण काही गोष्टी जपून ठेवल्यात मी तुमच्यासाठी. सो त्या कशा करायच्या, काय करायच्या मी सांगेलच तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. आज आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी मीटिंग आयोजित केलेली आहे 9 ते 10 रात्री Google Meet. ज्यांचे ॲडमिशन झाले किंवा ज्यांचे झाले नाही सगळ्यांसाठी आहे. तर त्यांनी कृपया जॉइन व्हायला विसरू नका. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. ग्रुपवर आपल्याला जशी लिंक येते Google Meetच्या तशी येतच राहील. सो ज्यांना काउन्सिलिंग जॉइन करायची त्यांनी आता जॉइन करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या फ्युचरसाठी. आणि मित्रांनो फ्रीमध्ये नोट्स बघण्यासाठी शेतीशाळा ॲप डाउनलोड करायचं विसरू नका. चालेल, ठीक आहे. धन्यवाद.